श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर त्रिपुरारी पौर्णिमा ही 15 नोव्हेंबर रोजी आहे व 15 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा देखील आहे। तर या दिवशी त्रिपुरासुराचा वध भगवान शंकराने केला होता। तर त्या विजयाचं प्रतीक म्हणून या दिवशी 750 वातेचं हवन केलं जातं। तर ते हवन कशा पद्धतीने करायचं ते आज आपण पाहणार आहोत। सगळ्यात अगोदर तर आपण मुहूर्त बघून घेऊया। बघा, पौर्णिमेला तर 14 तारखेलाच रात्रीची 6:19 सुरुवात होते। ती दुसऱ्या दिवशीच्या रात्री मध्यरात्री 2:58 असणार आहे। त्यामुळे कार्तिक स्वामीचं दर्शन या दिवशी 9:55 सुरू होतं ते रात्री 2:58 सुरू असणार आहे। त्यामुळे तुम्हाला त्रिपुरवातीचं हवन हे दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेलाच करायचं आहे आणि हे हवन प्रत्येकाने करायचं आहे। 750 वातीचा बंच आपल्या जवळपासच्या पूजा साहित्य दुकान जिथे आहे तिथे आपल्याला सहज उपलब्ध होऊन जातं। त्यामुळे तुम्हाला आवर्जून बंच आणायचा आहे। अशा पद्धतीचा 750 वातीचा तुम्हाला बंच मिळून जाईल। हा बंच तुम्हाला घेऊन यायचा आहे व याचं हवन हे प्रज्वलित एक प्रकारे करायचं आहे। आता कशा पद्धतीने करायचं बघा, त्रिपुरसुराने तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते। बघा, त्रिपुरसुर हा एक राक्षस होता, दैत्य होता। त्याने एक खूप कठोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं होतं व ब्रह्मदेवांनी त्याला एक वर माग म्हणून सांगितलं होतं। त्याने त्यावेळेस वर मागितला होता की मला कोणाच्या हातून मरण येऊ नये किंवा मला अमरत्व प्राप्त व्हावं असा वर मागितला होता। त्यावेळेस त्याने हा वर मागितल्यानंतर त्याने वर दिल्यानंतर त्याने सगळ्यांना म्हणजे लोकांना, गरिबांना सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केला। एवढंच नाही तर त्याने देवी देवतांना देखील त्रास द्यायला सुरुवात केली। तेव्हा सर्व देवी देवतांनी धाव घेतली होती भगवान शंकरांकडे आणि भगवान शंकरांनी त्याचा वध केला होता। 3 दिवसाच्या खडतर प्रवासानंतर, युद्धानंतर त्रिपुरासुराचा वध भगवान शंकरांनी केला होता। त्यामुळे या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। त्रिपुरासुराचा किंवा भगवान शंकरांच्या विजयाचं प्रतीक म्हणून या दिवशी त्रिपुरवात म्हणजे 750 वाती जाळल्या जातात आणि असा 750 वाती तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात। तुम्हाला फक्त तिथे सांगायचं आहे की त्रिपुरवात हवी आहे 750 वातीची, तुम्हाला हे 20 ते 25 रुपयामध्ये मिळून जातं। त्रिपुरवात आणायचे आहे व हा त्रिपुरवातीचा बंच जो आहे तो तुम्हाला एकत्रित सगळा प्रज्वलित करायचा आहे। अशा पद्धतीचा त्रिपुरवात तुम्हाला घेऊन यायचे आहे। आता बघा, त्रिपुरवात कशा पद्धतीने जाळायचे आहे तर तुम्हाला या दिवशी कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये तुम्हाला आपल्या जवळपासच्या भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे व तिथे तुम्हाला एक पंथी घेऊन जायची आहे। पूर्ण 750 वाती बसतील अशा पद्धतीची मोठी पंथी तुम्हाला घ्यायची आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला तेल नाही, तूपच वापरायचं आहे। तूप वापरून तुम्हाला या 750 वाती प्रज्वलित करायच्या आहेत। या दिवसाला देव दीपावली देखील म्हणतात, तुम्हाला देखील माहित आहे। जो काही दिवाळी सण सुरू आहे त्याची समाप्ती होते, त्यामुळे या दिवसाला देव दिवाळी देखील म्हणतात। अंधारातून प्रकाशाकडे जाणारा दिवस म्हणजे हा दिवस आहे। त्यामुळे या दिवशी दीपदानाला अतिशय महत्त्व आहे। एक प्रकारे दीपदान आहे हे व आपल्या घरातील जितके जास्त होतील तितके जास्त आपण दिवे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्या जवळपासच्या भगवान शंकरांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे। एक पंथी घेऊन जायची आहे। पंथीमध्ये सगळी वात बसेल, सगळी वात भिजेल अशा पद्धतीने तुम्हाला पंथी घ्यायची आहे आणि तुम्हाला तूप वापरायचं आहे। या दिवशी शुद्ध देशी गाईचं तूप तुम्हाला वापरायचं आहे। शुद्ध देशी गाईचं तूप अवेलेबल नाही झालं तर म्हशीचं तूप जरी वापरलं तरी देखील चालेल, पण तूपच वापरायचं आहे तुम्हाला। तुपामध्ये ह्या सगळ्या वाती भिजतील अशा पद्धतीने तुम्हाला भिजवायच्या आहेत। आधीच व्यवस्थित वाती भिजवून घ्या। वात चांगली भिजली ना त्याचं हवन चांगल्या पद्धतीने केलं जातं। त्रिपुर वातीचं हवन सुंदर प्रकारे केलं जाते, म्हणजे संपूर्ण ही वात भिजली, सगळी भिजली तर व्यवस्थित हवन केलं जातं होतं याचं। नाहीतर अर्धवट भिजलं की अर्धवट जळतं व अर्धवट तसंच राहून जातं। त्यामुळे तुम्हाला संपूर्ण वात व्यवस्थित भिजवायची आहे। नंतर तुम्हाला ही प्रज्वलित करायची आहे। प्रज्वलित करण्या अगोदर वातीच्या खाली फुलांचं किंवा तांदळाच्या राशीचा आसन द्यायचा आहे तुम्हाला। भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये या दिवशी भरपूर गर्दी असणार आहे। तुम्हाला तिथे जर जाऊन शक्य नाही झालं जाऊन तिथे या त्रिपुरवातीचं हवन करणं तर तुम्ही घरी देखील करू शकता। घरी आपल्या महादेवाची पिंड आहे तर त्या पिंडीसमोर तुम्ही पिंडीसमोर किंवा तुमच्या देवघरासमोर जरी बसून तुम्ही त्रिपुरवातीचं हवन केलं तरी देखील चालणार आहे, कारण या दिवशी मंदिरामध्ये देखील खूप गर्दी असते। तर तुम्हाला ही वात व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे, नंतर प्रज्वलित करायची आहे। प्रज्वलित करण्या अगोदर सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती एक दिवा आणि तुळशी मातेजवळ एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे आणि नंतर तुम्हाला हे सगळं प्रज्वलित करायचं आहे। घरातील सगळे लाईट्स वगैरे सगळे चालू
ठेवायचे आहेत, कारण आपण ज्यावेळेस हवन करतो त्यावेळेस एक प्रकारे आपल्या घरामधली सगळी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, ती निघून जाण्यास मदत होते व आपल्या घरामध्ये कुठेतरी पॉझिटिव्हिटीचा संचार होत असतो। त्यामुळे तुम्हाला आवर्जून ही त्रिपुरवात जाळायची आहे। त्रिपुरवात जाळल्या म्हणजे तुमच्या जीवनातील जे काही आर्थिक संकट आहेत, अडचणी आहेत, त्यांचा देखील नाश होतो। या जी काही तुम्ही त्रिपुरवात झालेली आहे त्याच्यामध्ये तुमच्या संकटांचा नाश होतो असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे तुम्ही आवर्जून ही त्रिपुरवात जाळायची आहे। त्रिपुरवात प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत, थोड्याशा का होईना तुम्हाला सेवा करायच्या आहेत। आता सेवा कोणत्या बघा, सगळ्यात अगोदर महाराजांची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे, जास्त नाही पण एक माळ तर आपल्या महाराजांची तुम्हाला घ्यायचीच आहे। महाराजांची माळ घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळा शिव महिम स्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा शिव अष्टोत्तर नामावली बोलायची आहे। अशा पद्धतीने जे रुद्र पठण आहे हे तुम्हाला ज्या ज्या सेवा जमतील त्या त्या सेवा तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता शिव अष्टोत्तर नामावली, शिव महिम स्तोत्र किंवा रुद्र पठण तुम्हाला जमत नसेल, बोलता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या, श्रवण केलं तरी देखील चालणार आहे। आणि काहीच तुम्हाला जमणार नाहीये तर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जरी जप केला तरी देखील चालणार आहे। त्यामुळे तुम्ही एकतर या सेवा करा किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। जोपर्यंत या वाळी संपूर्ण जळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तिथेच बसून राहायचं आहे। नाहीतर प्रज्वलित केलं मी उठून गेलो, माझी इकडची तिकडची मी कामं करते असं नाही करायचं। हे संपूर्ण वाद जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला तिथेच थांबावं लागणार आहे। आता एकदा तुमच्या सेवा सगळ्या कंप्लीट झाल्या नंतर काय करायचं, हे सगळं शांत झालं, ज्यावेळेस ही सगळी अग्नी शांत होईल त्यावेळेस ह्याच्यातून धूर निघतो बघा। जो धूर निघतो तो धूर शांत करण्यासाठी, ते अग्नी शांत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातलं थोडंसं दूध घ्यायचं आहे व दुधाने तुम्हाला ओम शांती, ओम शांती, ओम शांती म्हणत म्हणत तुम्हाला याच्यावरती 3 चमचे दूध टाकायचं आहे। ही अग्नी आपल्याला शांत करणं देखील आपलंच काम आहे। त्यामुळे हे शांत करण्यासाठी तुम्हाला 3 चमचे दूध टाकायचं आहे। ओम शांती, ओम शांती, ओम शांती या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे 3 वेळा। अशा पद्धतीने ही अग्नी शांत झाली, पूर्ण राख थंड होऊ द्यायची आहे। आता या राखेचं काय करायचं तर बघा, तुम्हाला देखील माहिती आहे भगवान शंकरांना भस्म अतिशय प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही हे भस्म भगवान शंकरांना रोज लावलं तरी देखील चालणार आहे। कारण आता तुम्ही म्हणाल का आपण त्रिपुरासुराचं प्रतीक म्हणून एक प्रकारे याचे आपण हवन करतो, दहन करतो, तर आपण हे कसं काय लावणार तुम्हाला देखील माहीत आहे भगवान शंकरांना भस्म खूप प्रिय आहे। त्यामुळे तुम्ही हे भस्म भगवान शंकरांना लावलं तर अतिशय उत्तम, किंवा त्या दिवसापुरतं तुम्हाला नसेल लावायचं तर त्या दिवसापुरतं पूर्ण अग्नी शांत झाल्यानंतर, पूर्ण थंड झाल्यानंतर ते थोडेसं भस्म तुम्ही भगवान शंकरांना लावायचं आहे। आणि बाकीची जी काही राख आहे, जे काही भस्म आहे तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी टाकलं तरी देखील चालणार आहे। अशा पद्धतीने त्रिपुरवातीचं हवन तुम्हाला प्रत्येकाला करायचं आहे, घरोघरी प्रत्येकाने करायचं आहे। या दिवशी देव दीपावली आहे, त्यामुळे घरामध्ये जितके जास्त जमतील तितके जास्त तुम्हाला दिवे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे, लख्ख प्रकाश आपल्या घरामध्ये करण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे। तुमच्या अजून काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका। आणि त्रिपुरवात प्रज्वलित करायला तर अजिबात विसरू नका। यामुळे आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन कुठेतरी प्रकाशाची किरणे आपल्या जीवनामध्ये यायला लागतील व आपल्याला एखादी उमेद निर्माण होईल, एखादी नवीन किरण, आपल्याला आशेची किरण तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसायला सुरुवात होईल। कारण बघा, एक तर आपण खूप स्ट्रगल करत असतो, खूप मेहनत करत असतो आणि त्याच्यात आपण एवढ्या सेवा करून देखील आपल्याला कधी काही फळ मिळत नाही त्याचं, त्यामुळे आपण खूप निराश होतो। का निराश होतो? कारण बघा, आपले प्रत्येक दरवेळेस सांगत असते आपले कर्म प्रारब्ध हे वेगळे असतात। आपले जे काही आपल्या हातून पाप घडलेलं आहे किंवा आपला कर्म प्रारब्ध किंवा गुरुबळ आपलं स्ट्रॉंग नाहीये, आता तुम्ही ज्या सेवा करताय ना, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला ते सेवा मिळवून देत नाहीत, कारण तुमचे कर्म प्रारब्ध कुठेतरी चांगला करण्याचा, खूप स्ट्रॉंग करण्याचं गुरुबळ ते सेवा सध्या ते काम करतायत। आणि एकदा का ते सगळं काम तुमचं पूर्ण झालं की तुमच्या सेवा तुम्हाला तुमचं यश तुमच्या पदरात टाकणार आहेत आणि त्याच्या दुपटीनं तुम्हाला महाराज देणार आहेत, एवढे मात्र नक्की आहे। त्यामुळे सेवा करा, सेवेवरती कोणतीही शंका घेऊ नका, विश्वास ठेवून करा, तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।